शिंदेंच्या पक्षाचे आमदार मुंबईत यायला सुरुवात। वांद्र्यातल्या ताजलँड्स अँड हॉटेलमध्ये 29 आमदार उपस्थित असल्याची माहिती। सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार। कोल्हापूर जिल्ह्यातले महायुतीचे सर्व आमदार मुंबईसाठी रवाना। आमदारांसाठी कोल्हापूर विमानतळावरून खास विमानाची व्यवस्था। चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रीय सहसंघटना मंत्री शिवप्रकाश यांची फडणवीसांसोबत सागर बंगल्यावर बैठक। भाजपच्या पुढच्या रणनीतीसाठी बैठक होत असल्याची माहिती। राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर करणार। विधानसभा निकालाचे मवियावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता। संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवर जाता येणार नाही। मवियातील 3 पक्षांना मिळून एकच खासदार राज्यसभेवर देता येईल। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार अशी स्थिती। विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेली 29 सदस्य संख्या कोणत्याही पक्षाकडे नाही। महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर 25 तारखेला शपथविधी, 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने एक दिवस आधीच सरकार स्थापन होणार। महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपचाच असणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। तर महाराष्ट्रात 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न कायम राहणार। सत्ता स्थापनेच्या घडामोडी 48 तासात पूर्ण होतील, तटकरेंची माहिती। तर मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेते निर्णय घेतील, तटकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय तिन्ही नेते वरिष्ठ पातळीवर घेतील। मात्र शिंदेंचा चेहरा नाव घेऊन महायुती लढली, त्याचा विधानसभेला फायदा। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नागरिकांसाठी अहोरात्र काम केलंय, त्यामुळे तेच मुख्यमंत्री व्हावे, प्रताप सरनाईकांचं मत। मात्र वरिष्ठच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील, सरनाईकांचं वक्तव्य। महाराष्ट्राऐवजी गुजरातलाच शपथविधी घ्यावा। शिवाजी पार्कवर शपथविधी घेतला तर तो शिवरायांचा अपमान असेल, संजय राऊतांचा हल्लाबोल। चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपदी असताना योग्य तो निकाल दिला असता तर चित्र वेगळं असतं, खासदार राऊतांची प्रतिक्रिया। गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली, आता आरक्षण द्या, बेईमानी करू नका, बेईमानी केली तर सरकारला गुडघ्यावर आणू, महायुतीला मनोज जरांगेंचा इशारा। कुणाची सत्ता आली तरी आमचा संघर्ष सुरूच राहणार, मनोज जरांगेंची महायुतीच्या विजयावर प्रतिक्रिया। उपोषणाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याची ही घोषणा। राज्यामध्ये पुन्हा भाजपच सगळ्यात मोठा पक्ष, तब्बल 137 जागी भाजप पहिल्या स्थानी। 2019च्या तुलनेत 32 जागांची वाढ। महायुतीच्या घवघवीत यशामागे संघशक्ती असल्याची चर्चा। RSSच्या पडद्यामागील साथीमुळे महायुती 225 पार। लाडकी बहीण आणि महायुतीतल्या समन्वयाने विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण। जनतेचे आभार मानण्यासाठी फडणवीसांकडून खास व्हिडिओ पोस्ट। व्हिडिओतून महाविजयोत्सवाचे काही क्षण शेअर। मैत्रीपूर्ण लढतीचा महाविकास आघाडीला मोठा फटका। 21 पैकी 17 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीत मवियाला फटका, तर महायुतीच्या 8 पैकी 2च जागी फटका। मवियाच्या उमेदवारांसाठी तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या राज्यभरात तब्बल 359 सभा, तरी मवियाचा पराभव। तर महायुतीच्या उमेदवारांसाठी दिग्गज नेत्यांनी घेतल्या 339 सभा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा फटका, पुढची दिशा ठरवण्यासाठी पटोले दिल्लीला रवाना। लोकशाहीमध्ये जनता महत्त्वाची असते, पण हे जनतेच्या मताचं सरकार नाही, नाना पटोलेंची टीका। निकालामागचं कारण शोधू, पटोलेंचं वक्तव्य। राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे 41 उमेदवार विजयी। लोकसभेला लागलेल्या निकालाच्या अगदी उलट निकाल। विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेचा कौल। 57 जागांसह शिंदेंची शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर। पक्ष फुटला त्यावेळी 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 58 उमेदवार विजयी। मुंबईकरांकडून नोटाला 71,923 मतं। अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतं 3,884 इतकी नोटाला पडल्याची माहिती। मुंबई विधानसभेच्या रिंगणातील 15 महिला उमेदवारांपैकी फक्त 4 जणींचा विजय। लाडक्या बहिणींना अपेक्षित यश मिळालं नसल्याचं चित्र। मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढा यांच्या मतांची टक्केवारी अधिक। लोढा यांना 73.38% मतं। लोढा मलबार मतदारसंघामधून 7व्यांदा आमदार। विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध। भाजप बावनकुळेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता। महापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा। शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्रातला गड अखेर ढासळला। शरद पवारांच्या पक्षाने जिंकल्या केवळ 7 जागा।
नांदेडमधील 9 मतदारसंघामध्ये महायुतीचा विजय झाल्यावर काँग्रेसचे डीपी सावंत यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट। डीपी सावंत आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण। भंडाऱ्यामध्ये महायुतीचे नरेंद्र भोंडेकर तिसऱ्यांदा विजयी। काँग्रेसच्या पूजा ठवकर यांचा तब्बल 38,367 मतांनी केला पराभव। मध्यरात्री भंडाऱ्यामध्ये विजयोत्सव साजरा। राधानगरी विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरांची हॅट्रिक। राधानगरीमध्ये हॅट्रिक करणारे आबिटकर पहिले आमदार। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा औक्षण करत असताना उडाला भडका। मोठ्या प्रमाणात गुलाल पडल्याने आगीचा भडका। भडक्यामध्ये काही महिला जखमी। यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघात भाजपच्या अशोक उईके यांची हॅट्रिक। विजयानंतर राळेगाव, कळंब, बाबुळगाव इथे रॅली। यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघावर संजय राठोड यांनी 5व्यांदा भगवा फडकवला। काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा 28,775 मतांनी पराभव। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राम भदाणेंनी लावला काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग। तब्बल 66,320 मताधिक्याने कुणाल पाटील यांचा पराभव। बुलढाण्यातल्या जळगाव जामोद मतदारसंघात 5व्यांदा भाजपचे संजय कुटे आमदार। कार्यकर्त्यांनी पेढे वाटत केला जल्लोष। कुटेंनी मैं हूं डॉन गाण्यावर धरला ठेका। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये अजित पवार पक्षातले राजू कारेमोरेंचा दुसऱ्यांदा दणदणीत विजय। आधुनिक शेतीच्या वापरात येणाऱ्या हार्वेस्टरवरून विजय रॅली काढत मतदारांचे मानले आभार। डहाणू विधानसभेच्या माकपच्या विनोद निकोलेंकडून विजयाचा आनंद साजरा। समर्थकांनी आदिवासी नृत्य करत निकोलेंचं केलं स्वागत। संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पळशीत शेतकरी महिलांकडून महायुतीच्या विजयाचा जल्लोष। आला रे आला आपला भैया आला, महिलांकडून घोषणाबाजी। आमदार रणजित मोहितेंवर राम सातपुतेंचे गंभीर आरोप। मोहिते पाटलांनी भाजप विरोधी काम करून पराभवासाठी पैसे वाटले, सातपुतेंचा आरोप। मोहिते पाटलांची भाजपतून हकालपट्टी करण्याची सातपुते यांची मागणी। मीरा भाईंदरमधील गीता जैन यांचं डिपॉझिट जप्त। भाजपच्या नरेंद्र मेहतांकडून गीता जैन यांचा दारुण पराभव। गीता जैन यांना केवळ 23,051 मतं। अदिती तटकरेंनी घेतलं रोह्याचं ग्रामदैवत श्री धाबीर महाराजांचं दर्शन। बालेकिल्ला असणाऱ्या रोहानगरीत तटकरेंचं ढोलताशांच्या गजरामध्ये स्वागत। शांततेचं आवाहन करताना शेकडो नागरिकांच्या जमावाकडून पोलिसांना धक्काबुक्की। अकोल्यातल्या माळीपुरा चौकातला व्हिडिओ व्हायरल। रामदासपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हिंगोलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यामध्ये संतोष बांगर यांच्या पुतण्यावर गोळीबार। या प्रकरणी 60 ते 70 जणांविरोधात गुन्हा दाखल। मुंबई पुणे महामार्गावरील वारजे पुलाजवळ गॅस टँकर उलटला। मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना 50वी मानद डॉक्टरेट प्रदान। दिल्लीतील अकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल यांच्याकडनं डॉक्टर माशेलकरांचा सन्मान। उद्योजक गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानींना अमेरिकेच्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनकडून नोटीस। सौर ऊर्जा प्रकल्पाचं कंत्राट मिळवण्यासाठी 2,200 कोटींची लाच दिल्याचा आरोप। उत्तर प्रदेशातील जामा मशीद सर्वे दरम्यान दगडफेक। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।